Hello student, welcome in a Sahaj Shikshan YouTube channel. So student, today we are going to take 5th standard. Subject is a EVS, means Environmental Studies. In that part 1, so these subjects having second chapter, Motions of the Earth. So today we are going to take the complete exercise of this chapter. First question, what is the solution? See question. Amit wants to take his granny to Australia, which is in southern hemisphere, but she cannot bear very cold weather. When should they make this trip? तर अमित जो आहे तो आपल्या आजीला ऑस्ट्रेलिया या ठिकाणी घेऊन जाणार आहे, पण त्या ठिकाणी बरीच थंडी असते आणि ती थंडी त्याच्या आजीला सहन होत नाही. तर तो कोणत्या कालावधीमध्ये त्याची ट्रिप ही शेड्यूल करू शकतो किंवा कधी आपल्या आजीला तो घेऊन जाऊ शकतो असं त्यांनी विचारले आहे. तर सी याचा आन्सर, दे शुड टेक देअर ट्रिप बिटवीन मार्च अँड सप्टेंबर बिकॉज द साऊथर्न हेमिस्फिअर हॅज अ समर रिजन देन. तर तेव्हा कधी समर असतो किंवा कधी उन्हाळा असतो, तर मार्च टू सप्टेंबर याच्या दरम्यान तिथे उन्हाळा चालू असतो आणि त्या कालावधीमध्ये तो आपल्या आजीला तिथे घेऊन जाऊ शकतो. देन सेकंड क्वेश्चन, यूज युअर ब्रेन पॉवर. In that question, A. How many rotations does the Earth complete during one revolution around the Sun? तर सूर्याभोवती फिरत असताना किती रोटेशन्स आपल्या पृथ्वीला लागतात किंवा किती ते पूर्ण करते? सो द आन्सर, अर्थ मेक्स 365 complete rotations and 1/4 rotation. B. It is a sunrise at Itanagar in Arunachal Pradesh. तर अरुणाचल प्रदेश मधल्या इटानगर मध्ये आता सूर्योदय झाला आहे. राइट द नेम्स ऑफ द फॉलोइंग सिटीज इन द ऑर्डर इन विच द सन विल राइज देअर. तर पुढे त्यांनी काही सिटीजची नावं दिली आहेत. तर त्या सिटीजमधील पहिल्यांदा कोणत्या कोणत्या त्या सिटीमध्ये कुठे कुठे सनराईज होत जाईल हे त्यांनी अनुक्रमे सांगायला सांगितलेलं आहे. सो द सिटी मुंबई महाराष्ट्रामध्ये, देन कोलकाता वेस्ट बंगालमध्ये, भोपाळ मध्य प्रदेशमध्ये आणि नागपूर महाराष्ट्रामध्ये. तर याचा ऑर्डर प्रमाणे कसं येणार? सी आन्सर, फर्स्ट पहिल्यांदा येणार कोलकाता वेस्ट बंगाल, देन भोपाळ मध्य प्रदेश, then Nagpur, Maharashtra, and then lastly in Mumbai, Maharashtra. Okay, then let's move ahead to the third question. Fill in the blanks. आपल्याला रिकाम्या जागा भरायला सांगितलेल्या आहेत, त्यासाठी त्यांनी ऑप्शन्स सुद्धा दिले आहेत. So in that, first, the motion of the earth around itself is called. तर स्वतःभोवती फिरण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं? ऑप्शन बघा, रिव्होल्यूशन, रोटेशन आणि ऑप्शन सी ड्युअल मोशन. and the answer is option B is the rotation. The motion of the earth around itself is called rotation. Then second, the motion of the earth around the sun is called. Now option A revolution, option B rotation and option C dual motion. Now the option A is the correct. That one is the revolution. पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते, त्याला काय म्हटलं जातं? रिव्होल्यूशन. सो हे जे दोन क्वेश्चन आहेत, स्वतःभोवती फिरते आणि पृथ्वी
सूर्याभोवती फिरते. ह्या दोन्ही क्वेश्चन मध्ये अजिबात कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. स्वतःभोवती फिरते तर त्याला रोटेशन म्हटलं जातं आणि सूर्याभोवती फिरते त्याला रिव्होल्यूशन म्हटलं जातं. Then third question, the rotation of the earth gives rise to option A seasons, B day and night, and C is the year. So the rotation of the earth gives rise to day and night. So the option B is the correct option. Next is the fourth question. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे या विषयाचे जे स्वाध्याय जेव्हा मी अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तसेच इतर कुठल्या विषयाचे स्वाध्यायाचा व्हिडिओ हवा असल्यास तसे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. So the next is the fourth question. What is meant by each of the following terms? तर आपल्याला त्यांनी काही टर्म्स दिले आहेत, त्याचे अर्थ सांगायचे आहेत. फर्स्ट वन इज अ फुल मून. Answer. At night when we are able to see the entire illuminated part of the moon is called as the full moon. Then B, new moon. Answer. At night when we are not able to see the entire moon as it does not receive the sunlight, it is called as a new moon. C, lunar month. Answer. The period from one new moon to the next, which is of the 28 to 30 days, is called lunar month. D, तिथी. तिथी म्हणजे काय बघा. Each day of the lunar month is called a तिथी. Now, question 5. Answer the following questions. In that question A, what is an equator? So student, हा जो क्वेश्चन आहे या ठिकाणी मी इथे इम्पॉर्टंट मार्क करते, कारण हा व्हॉट इज अन इक्वेटर हा क्वेश्चन याच्या आधी सुद्धा एक्झाम मध्ये बराच वेळेला विचारलेला आहे. सो दिस इज फॉर 1 मार्क्स. व्हॉट इज अन इक्वेटर म्हणजेच विषुववृत्त म्हणजे काय. सो सी द आन्सर. पॉइंट फर्स्ट, द imaginary circle exactly in between the north and south pole is called as the equator. And second, the equator divides earth into 2 equal parts. तर या इक्वेटर मुळे पृथ्वीचे 2 समान भाग झालेले आहेत. B, what are the 2 parts of the earth made by equator? So मगाशी आपल्या या क्वेश्चन मध्ये आपण काय बघितलं, the imaginary circle exactly in between north and south pole. म्हणजेच असा एक इमॅजिनरी सर्कल आहे जो नॉर्थ पोल पासून साऊथ पोल पर्यंत आहे आणि त्यालाच आपण इक्वेटर असं म्हणतो, विषुववृत्त म्हणतो. तर त्याच्यामुळे पृथ्वीचे 2 भाग झालेले आहेत. तर या क्वेश्चन मध्ये त्यांनी ते कोणते 2 भाग असे विचारलेलं आहे. सो द 2 इक्वल पार्ट्स ऑफ द अर्थ मेड बाय इक्वेटर आर कॉल्ड ॲज द नॉर्थर्न हेमिस्फिअर अँड साऊथर्न हेमिस्फिअर रिस्पेक्टिव्हली. ओके. सो हे दोन्ही क्वेश्चन्स जे आहेत हे कसे आहेत, इम्पॉर्टंट आहेत. 1-1 मार्कला हा प्रश्न, या टाईपचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो या प्रश्नाबरोबर आपला हा जो एक्सरसाइज होता हा संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.